नमस्कार, मी पूजा. माझ्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सातारी पद्धतीनं तर्रीवालं झणझणीत चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहे. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मॅरिनेट करण्यासाठी. 1.5 चम्मच हळद आणि 2 चम्मच चवीनुसार टाकलेलं आहे मीठ. चांगलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण हळद आणि मीठ लागेपर्यंत. त्यानंतर मॅरिनेट होण्यासाठी 10-15 मिनिटं साईडला ठेवूया. मॅरिनेट केलेलं चिकन शिजवून घ्यायचं. तर 2 चमचे तेल टाकलेलं आहे. 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतले आहे. ते गरम तेलात कांदे टाकायचे. चांगलं त्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं. त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन या कांद्यामध्ये टाकूया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यात पाणी नाही टाकायचं. चिकनलाच पाणी सुटणार आणि त्याची टेस्ट खूप छान लागणार. त्याच्यावर झाकण ठेवूया. झाकणामध्ये पाणी ठेवूया गरम होण्यासाठी. त्यानंतर चिकनला मस्त असं पाणी सुटलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं चांगलं. चिकन शिजवण्यासाठी पाणी टाकायचं. बघू शकता आपण पाणी न वापरता मस्त असं पाणी सुटलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर आता चिकनला मस्त असं 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया. बघू शकता मस्त असं झणझणीत चिकन शिजलेलं आहे आपलं. चिकनसाठी लागणारा मसाला बघूया आता आपण. मसाल्यात कांदा घेतला, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे. तर आता कमी तेलात कांदा भाजून घेऊया आणि खोबरं पण भाजून घेऊया. कांदा आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. खोबरं तेल न वापरता लालसरसं असं चांगलं भाजून घेऊया. भाजी बनवण्यासाठी 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल जास्तच घेतलं आहे कारण रस्सा तर्रीवाला आणि झणझणीत बनवायचा आहे, म्हणून तेलाचा जास्तीत जास्त वापर केला आहे. तेलामध्ये 2 तेजपत्ते टाकलेले आहे. त्यानंतर तेलामध्ये मसाला टाकायचं मिक्सरमध्ये वाटलेला आणि मस्त असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. त्याला सुद्धा मस्त असं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता आपण चवीनुसार कोथिंबीर टाकूया. तयार झालेल्या मसाल्यामध्ये चिकन टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया.
चिकन पूर्णपणे मिक्स झालेलं आहे बघू शकता। त्यामध्ये आपण आळणी पाणी टाकूया। चिकन आणि आळणी पाणी टाकल्यानंतर 10 मिनिटं याला चांगलं शिजवून घेऊ। भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे। चवीसाठी आता कोथिंबीर टाकूया। बघू शकता आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे। चिकन आपलं तयार झालेलं आहे, झणझणीत झालं आहे आणि खूप सुंदर अशी तर्री सुद्धा आली आहे। त्यानंतर एका डिशमध्ये चिकन रस्सा घ्या, एका साईडला कांदा, लिंबू, काकडी, टमाटर आणि मस्त या चिकनवरती ताव मारा। आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सातारी पद्धतीचं तर्रीवालं चिकन तयार झालेलं आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा। धन्यवाद।